गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द चॅनल. आज आपण निघालो आहे कोल्हापूरमधील अशा एका निसर्गरम्य ठिकाणी ज्याचं नाव आहे राधानगरी. राधानगरी हे इथून जवळजवळ कोल्हापुरातून राधानगरी हे जवळजवळ 55 किलोमीटरच्या आसपास आहे आणि हा अनुभव खूप अविस्मरणीय राहणार आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणाचा अनुभव आम्ही घेणारच आहोत आणि तुम्हीसुद्धा सोबत राहा. आमच्याकडे 3 व्हेकल आहेत. एक व्हेकल उत्पल आपला मित्र, सेकंड व्हेकल आहे ती आपले सर पाटील सर आणि तिसरी व्हेकल आहे ती मला वाटतं चाकणे सर. सो 3 व्हेकल आहेत आमच्याकडे आणि 3 व्हेकलमधनं आम्ही जवळजवळ 15 अराउंड 15 पर्सन आहोत. आता आम्ही पोचलो तळेरे, वैभववाडी क्रॉस करून पुढे तळेरे गगनबावडा मार्गे आपण निघणार आहोत आणि जवळजवळ मला वाटतं 160 किलोमीटर टोटल होतं. बघूयात किती होतं. अप्रॉक्सिमेट 160 किलोमीटर पकडून चला. आणि तिथून मग आजचा जो प्लॅन आहे तो तिथून मला वाटतं जंगल सफारी आहे आणि अजून काही मध्ये पॉईंट्स आहेत. काय कवर कसे करता येतात ते बघूयात. आता आम्ही पहिला थांबलोय ते नाश्त्यासाठी थांबलोय तळेरे येथे. आता बघूयात, इथून एक 5 मिनिटाचं अंतर आहे. त्या 5 मिनिटाच्या अंतर आम्ही आता नाश्त्यासाठी थांबतोय. बघ जरा लेफ्ट आहे की राईट आहे. लेफ्ट इथेच आता दाखवतच नाही, इथेच आहे कुठेतरी. तो या साईडलाच दाखवलाय. बघ परत एकदा बघूयात. हे बघ इथे आपला पुढे हे बघ. हे बघ ते हे स्वतःच का गोल 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 फिरतात. नाही आणि इतक्या सकाळी नसणार कुठचं या सराला गाडी थांबलेत ते. चला मस्त शॉट मिळालाय मला. हे बघ म्हणजे आता फोटो आहे पण एकच मिनिट. सो आता आम्ही नाश्ता करून वैभववाडी रोडने हे बघ पुढे निघालो आहे. झूम केलं. हां, लगेच धुतलं पाहिजे, नाही ते काळं ते खराब दिसणार. मग ते ग्लेजिंग केलेले कप येतं ना माती. हां मग माती ओके. सो आता आम्ही इथे ऑन द वे असतानाच एक प्लेस आहे. इथे मातीची भांडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स अवेलेबल आहे. सो बघू शकता तुम्ही, खूप प्रकारच्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. आणि हे बघा, ॲक्च्युली हे यूज अँड थ्रू पण आहेत. चहासाठी पण यूज केले जातात. तिकडे हां, येस. त्याने मला कळलं. बरं सांगा काय लोकेशन आहे इथे? हे कोंडागड ब्रह्मनगरी. ओके. आणि हे पॉटरी वर्क. हो हो. बरोबर. आमच्या गणपती कारखाना चालू आहे. गणपतीचा पण कारखाना. सध्या चालू आहे का म्हणजे. ओके. आता तिथून आम्ही फोंडा घाटाच्या इथूनच मध्ये एक प्लेस आहे, गोवर्धन गोशाळा कोकण म्हणून. मला दाखवतो. खूप छान प्लेस दिसते. खूप मस्त आहे. माझ्या गाड्या इकडे पार्क झाल्यात आणि आम्ही आता
गोशाळा बघण्यासाठी आतमध्ये जातोय. परिसर एकदम खतरनाक. हा सगळा परिसर आहे गोशाळेचा. पायकस हा जबरदस्त बोनसाय केलं ना आरामात. साधं छोटं एवढं बोनसाय आपण घेतलं तरी 8-9 हजार रुपयाला लागतं. कुठे ग्रीन ग्रीन आहे? खूप मेंटेन असं गार्डन आहे इथे मस्त. हम्म. कॅच कर ना. सगळीकडे मी आहे. उत्पल साहेब आमचे बसलेत. सो ही सगळी इमारत आहे मोठी. सो हा गोवर्धन गोशाळेचा जो परिसर आहे खूप अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. इवन स्कूलमधील काही मुलांना पण खूप भारी वाटेल इथे येऊन. सो विजिट करा. आणि सोबत मी कॅप्शनमध्ये लिंक देतो यांच्या वेबसाईटची आणि इन्स्टा हँडल्स त्यांचे जेवढे आहेत. सो नॉमिनल फी आहे. पण जो एरिया त्यांनी डेव्हलप केला आहे, गार्डन आणि बाकीचा सगळा प्रिमायसिसचा एरिया खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. सो प्लीज विजिट करा इकडे. जे खूप छान वाटेल तुम्हाला विजिट केलात तर. इथे रेस्टॉरंट पण आहे त्यांचं. सो बाकीचा एरिया पण खूप छान मेंटेन आहे. कळलं का सर्व्हिसची? त्यामुळे आम्ही झेलतो त्यांना. इथं कोल्हापूर राधानगरी. सो गोवर्धन गोशाळेची विजिट झालेली आहे. आता आम्ही निघतोय कुठे राधानगरी राधानगरी. जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर आहे. अजून 1-1.5 तासाचं अंतर अजून आहे. त्याच्यानंतर लंच. सो भेटूयात पुढे. अवघ्या 15 मिनिटातच सगळे झोपलेत. आता फक्त गाडीमध्ये दोघेच जागे आहेत, बाकी सगळे झोपलेत. हां, आता आम्ही पोचलो आहे जिथे आम्ही आता स्टे करणार आहोत. काय बरोबर ना? मजा आली एकदम. ओके ओके. फ्रेम मध्ये घेतो मी. तुम्ही एका ताटात जेवण झालंय. कासरवाडी इथे रानमाळी रिसॉर्ट म्हणून आहे आणि त्या रिसॉर्टला आम्ही इथं थांबलोय. जेवण झालं आणि आता इथून राधानगरी डॅम आणि तिथून मग बटरफ्लाय गार्डन असे काही 2-3 स्पॉट आहेत ते कवर करायचे आहेत. सो हा रिसॉर्ट पण चांगला आहे. ते
म्हणजे प्रॉपर्टी छान आहे, मस्त आहे, लॉन वगैरे खूप झाडं पण छान मस्त लावलेत त्यांनी, हॉर्टिकल्चरची पण डेव्हलपमेंट छान आहे. सो आता नेक्स्ट, सो ठीक आहे, आता नेक्स्ट प्लेसेस काय आहेत ते मॅम सांगतात. आपण त्याच्यानंतर आता बटरफ्लाय गार्डन, ओके हत्ती महाल, ओके राधानगरी डॅम, या 3 ठिकाणी जाऊन मग आपण आपलं मिनी कल्चरल ओके. आणि मग मॅम स्टेप आपलं परत इथेच आहे ना? स्टे इथे आणि मग त्याच्यानंतर आपण कराओके, ओके campfire, ओके सगळ्या ओके गोष्टी ओके. एक दाखव ना तसं देतो, मग काय अडचण नाही, म्हणजे उगाच बोललेलं बरं. हां ओके. हा आहे हत्ती महल. आता हत्ती महल म्हणजे हत्ती महल म्हणजे कोल्हापूर आणि बडोदा संस्थांमध्ये ना हां. 60 मध्ये म्हणून एक खेळ खेळला जायचा ओके हत्तींचा. त्याला असं एक बंदिस्त मैदान असायचं ओके आणि त्याच्यामध्ये हत्तींना थोडं असं मधमस्त म्हणजे थोडं चिडवून बिडवून किंवा त्यांना असं हे करून हां, असं म्हणजे aggressive अग्रेसिव्ह सोडलं करून जायचं. हां. आणि ओके. त्यांना परत कंट्रोल करणं हा तो गेम होता, ओके 60 मारी म्हणून. मग त्याचं बाजूला मैदान होतं. ओके त्याच्या पली असं गोल मैदान, तुम्ही बाहुबली मूवी बघितला हां, असेल, बरोबर. त्यामध्ये जसं मैदान असतं हां. आणि त्यात तो गवा सोडलेला आहे बघा, ओके तसं ते हत्ती सोडले जायचे आणि हत्तीवर अंकुश मिळवायचा, म्हणजे असे मोठे भाले असायचे. हां, आणि ते त्याच्यावरती खेळाडू आपलं हे ते करायचं, जायचे आणि वर्चस्व. ते त्याला हे करायचे. हां. त्यामध्ये असे छोटे छोटे असे गोल आगड असायचे ओके. आणि आगड म्हणजे असे गोल गुर्जासारखे तुम्हाला दाखवते. हम्म, हम्म, मग ते हत्ती तुमच्या अंगावर आले की ते लोक आत जायचे हम्म. त्याच्यात. बरोबर. आणि ते लपून बसायचे. मग दुसरीकडचे तोपर्यंत त्याला हुसकवायचे. हां. मग तो तिकडे पळाला की ती इकडची, असं करून त्याला कंट्रोल करायचा. असं तो 60 आता मारी मी इथला म्हणून. मेंटेनन्स कोण ठेवत नाही. नाही नाही. मग ते 12 तिथं ठेवले जायचे. मग ते नंतर आपला देश स्वतंत्र झाल्यावर इथं हे झालं, इरिगेशन डिपार्टमेंट हे गोदाम म्हणून वापरलं. गोदाम म्हणून त्यामुळे हे वापरलं. pack केलं. ओके. तर किती वर्षापूर्वीचं आहे? हे शाहू महाराजांच्या काळात ओके. एक 125-150 वर्षापूर्वीच आहे. ओके. त्याला ते सगळं तुम्ही आर्चचा हे आहे, म्हणजे विटांचा स्लॅब जमीन हे केलं. आता तुम्ही न्यू पॅलेस ते बघितला ना कोल्हापूर, न्यू पॅलेस किंवा त्यांचे तिकडे सगळीकडे ही अशी पद्धत आहे. ओके. लोखंड आहे ना, हा लोखंडी करून त्याला विटांचा असा स्लॅब आहे तो असा. आणि हे चुन्याचं बांधकाम असेल ना? हा चुनखडी. तुम्ही काय वाटतं? जेवढं चिकन तांबडं पांढरं रस्सा. आपलं इथं चालू आहे. हा, काढायचं. हा, बोला. त्यांच्या पत्नीच्या नावाने होतं ना, त्या महालक्ष्मीबाई त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे. आणि आमचं राधानगरी जे गाव आहे ते त्यांच्या मुलगीच्या नावाने वसवले आहे. राधाबाई पाटकर. आणि हे राजाराम महाराज त्यांचे मुलगा, त्यांनी हे डॅम पूर्ण केलं. म्हणजे निम्म डॅम असताना महाराज निधन झालं. आणि जे दाजीपूर बघणार आहे ते दाजीराव विचारे म्हणून इथले त्यांचे इंजिनियर होते, त्यांचं नाव ते दाजीपूर लागलेलं आहे. आणि हे यम विश्वेश्वरय्या यांनी हे डॅमला त्या साईडला आपण आता जाऊया. हा, तेच ते त्यांची. सो आता आपण जातोय पुढे. हे धरणाचे 7 दरवाजे ज्या बाजूला आहेत त्या बाजूला आपण निघतोय. खाऊ आहे.
मला नाही आले फोटो. आता बरोबर. आता मग ब्लोअर बघ जरा. पर्सनल कशाला हे देते? ब्लोअर पण आलं ना. दादा हम्म. आम्ही फॉरवर्ड करते. नाही नाही HD कमी होणार तोच पाठवते. नाही नाही ऊसच आहे. नाही 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 भाई तू तिकडे होतो आपण. तिकडे होतं. आता धरणाची पुढची बाजू आहे ना ती ओलांडून तू इकडे येते. तू शाना बनला बाईकने कशाला जाऊ. बहुत ही बढ़िया व्यू है, कैसा व्यू है? बहुत ही बढ़िया। और भाई क्या ही बोलूं मैं, गगन की नींद। दादा चला चला. छत्रपती शाहू महाराज की जय. बरोबर, एकदम बरोबर. थंडीचा फील येतो ना. इथे ब्लॉग संपवतो आजच्या दिवसाचे. आपण जे काय प्लेसेस आहेत 3-4 प्लेसेस फिरून पण डॅमच्या इथे आपला ब्लॉग संपवतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. परत भेटूयात उद्याचा दिवस पण इथं आहे मी. आणि सो नेक्स्ट ब्लॉग काही दुसरे प्लेसेस आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो बाय बाय.